थोडासा माईक नाही मोठा होता. नमस्कार. बैलगाडी क्षेत्रात डी बाबर अशी ओळख असलेला मी कराड उत्तर सदस्य बैलगाडी संघटना. परवा ही घटना घडल्यापासून बैलगाडी संघटनेविषयी काही ट्रोल झालेत, मी पण बघितले, पण तसं काहीच नाही आहे. बैलगाडी संघटनेनं स्वतः पैलवान असतील किंवा मांगडी ताते असतील, यांनी स्वतः दिवस रात्र 24 तास तिथं हॉस्पिटलला थांबून पूर्ण प्रक्रियेमध्ये पूर्ण भाग घेतलेला आहे. आणि बैलगाडी संघटना पूर्ण निंबाळकर सरांच्या पाठीशी आहे. कराड उत्तरचा एक बैलगाडी संघटना सदस्य म्हणून मी सुद्धा आता ह्या कार्याला हजर झालेलो आहे. शिवाय सर्व बैलगाडी मालक चालक आणि टोटल तालुक्याच्या बैलगाडी संघटना, पुणे असेल, सातारा जिल्हा असेल, कराड, या सगळ्या संघटना पूर्णपणे निंबाळकर सरांच्या पाठीशी आहेत. कुणीही त्याविषयी संभ्रम बाळगू नका. आणि तसं काही नाही आहे. सगळ्यांनी एक मतानं निंबाळकरांना सपोर्ट केल्यामुळं निंबाळकर सरांना न्याय मिळवून देणं हा बैलगाडी संघटनेचा एक उद्देश आहे. आणि तसं रात्री विलास पैलवानाने एक क्लिपसुद्धा जाहीर केलेली आहे, सगळ्यांनी ती आवर्जून ऐकावी. कोणी कोणाचं काही कोणी नाही, पण हे एक बैलगाडी क्षेत्रातलं प्रेम आणि ऋणानुबंध आहे म्हणून आपण सगळे इथं जमलोय. फक्त हा खेळ हा गरिबाचा खेळ होता, शेतकऱ्याचा खेळ होता. मोठ्या गाड्यात गेल्यामुळं थोडासा ह्या खेळाला वेगळं वळण लागतंय. माझं जाहीर आव्हान आहे नवयुवकांना की तुम्ही हा खेळाच्या पद्धतीने खेळा. ही झालेली घटना अत्यंत चुकीची आहे आणि आजपर्यंतच्या बैलगाडीच्या इतिहासात अशी घटना कधीही घडली नव्हती आणि इथून पुढे घडणार नाही. याची काळजी प्रत्येकानं घ्या. हा खेळ खेळा. हा खेळ खूप चांगला आहे. शेतकऱ्याला दिवस चांगले आले, पैशाला बैलाला रक्कम आली, किंमत यायला लागली, म्हणून असे काही गैरप्रकार चुकीचा घडला असेल तर त्याला कोणी पाठीशी घालून तुम्ही चालू नका. पूर्ण ताकदीने बैलगाडी संघटना कराड उत्तर, नाना असतील, आबा असतील, आता उभे आहेत, पण पैलवान असतील किंवा बरेच आपण बघितले की सगळे लोक होते सरांच्या पाठीशी आहेत. आणि मी एवढंच बोलून बैलगाडी संघटनेची भूमिका जाहीर करतो. धन्यवाद.